अब्जावधी रुपयांचे कर बुडव्या उद्योगपतींना सवलती देणारे हेच सरकार पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक पैसाही खर्च करत नाही, ही लाजिरवाणी बाब आहे असे म्हणत शुक्रवारी जिल्हा परिषद पूनम गेट येथून बैलगाड्यांसह मोर्चा निघाला। शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना तिथेच बांधून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। पुरामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी ज्वारीची भाकरी व खरडा खाऊन प्रतिकात्मक निषेध नोंदवला। त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला, मात्र पोलिसांनी प्रवेशद्वारावरच अडवले। काळ्या आईची सेवा करणारा जगाचा पोशिंदा शेतकरी तर सरकारने 7 तारखेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याने निर्णय घेऊन सांगितलं, मी 31,628 कोटीचं पॅकेज देत आहे। महाराष्ट्र सरकारने डोंगर पोखरून उंदीर काढलेला आहे। फक्त 6,500 कोटी रुपये त्यांनी शेतकऱ्याला दिलेले आहेत। बाकीचे इथल्या स्कीममध्ये मला अजब वाटतं, 5,000 कोटी विमाचे सुद्धा या पॅकेजमध्ये धरावं। शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल एक अक्षरही उल्लेख करायचा नाही। शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतकऱ्याची शेती 1.5-2 लाखाचं नुकसान झालं। कालच काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले, ते परत करू लागलेलं। पंजाबने दिलं, तामिळनाडूने दिलं, महाराष्ट्र पुरोगामी राज्य, आणि यांना जायला काय अडचण होती। आणि या पॅकेजमध्ये पूर्वी जाहीर केलेले 2200 कोटी ते सुद्धा याच्यामध्ये धरले। म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा झालेली आहे। शेतमजुराला 1 रुपया सुद्धा द्यायचं नाही, हे राज्य आहे का? म्हणून याचा फेरविचार करून प्रत्येक एकरी 50,000, मेलेल्या शेतकऱ्यांना 10 लाख आणि त्यांच्या घरातल्या एका माणसाला सरकारी नोकरी, शेतमजुराला 25,000, अशा पद्धतीने एक नाविन्यपूर्ण मोर्चा आज सीटू किसान सभा आणि जनसंघटनेच्या वतीनं काढलेला आहे। यावेळी कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी, सुनंदाताई बल्ला, शेवंताताई देशमुख, कॉम्रेड विल्यम ससाणे, सुभाष बावकर, सुलेमान शेख, राजेंद्र स्वामी, मल्लिकार्जुन नाव्ही, दयानंद फताटे, उमेश पाटील, सदाशिव साळुंखे, विश्वनाथ बसवेश्वर, श्रीशैल बुगडे आदींची उपस्थिती होती।